नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण बंडखोरांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समोर आपली बाजू मांडावी अशी अट. खासदार संजय राऊत यांच्याकडून 24 तासांचा अल्टिमेटम. महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी सगळे प्रयत्न करू, परंतु बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल. शरद पवारांचा इशारा. एकनाथ शिंदेंच्या गटात अपक्षांसह अब तक 46. शिवसेनेची गळती काही थांबेना. नवीन व्हिडिओ व्हायरल. वर्षाचं दार आमच्यासाठी कधी उघडलंच नाही. बडवे आम्हाला डावलायचे. एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र. महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा. अजित पवार. शिवसेना कोसळण्याच्या उंबरठ्यावर. आमदारांपाठोपाठ आता 8 ते 9 खासदारही नाराज. मात्र पक्षांविरोधी कायद्यामुळे शिवसेनेत राहणे त्यांची मजबुरी ठरणार आहे. राज्यातील सत्तानाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती द्या. बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे याने राज्यपालांना पत्राद्वारे केली मागणी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी, तर तुकोबारायांच्या पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम. शिवसेनेच्या 42 आमदारांची बंडाळी, पण अजित पवार म्हणतात मला अजून तरी भाजपचा रोल दिसत नाही. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मुख्यमंत्र्यांची भावनिक साद, शिंदे मात्र ठाम. राज्यात सत्ता पेच कायम. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला असून महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. 2 दिवसांपूर्वी शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आणि शिवसेनेत वादळ आलं. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतीनं सांगण्यात आलं. या सर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करून धमक्या देऊन सुरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले, तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. या सर्व घडामोडींमध्ये परवाचा दिवस मावळला, पण घडामोडी काही थांबल्या नाहीत. राज्याच्या राजकारणात यापूर्वी महाराष्ट्रातनं न पाहिलेल्या अनेक घडामोडी रात्रभर घडत होत्या. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सुरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सुरतमधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सगळे आमदार गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले. काल दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे गटांच्या आमदारांना विशेष विमानानं सुरतहून गुवाहाटीकडे नेण्यात आलं.
गुवाहाटीमध्ये पोहोचताच एकनाथ शिंदे बंडानंतर पहिल्यांदाच कॅमेरा समोर आले. आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा करून शिंदे यांनी शिवसेनेला आवाहन दिलं. तसेच बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेत असल्याचं सांगत त्यांनी भाजप बरोबर जाणार असल्याचंही स्पष्ट संकेत दिले आहेत. सुरतमध्ये भाजपचे मोहित कंबोज हे एकनाथ शिंदेंचे समर्थक आमदारांसोबत सावलीसारखे वावरत होते. एवढंच नाही तर सुरत पासून गुवाहाटीपर्यंत या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे मोठे नेते उपस्थित असल्याची माहितीही मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवधनुष्याची साथ सोडत भाजपचं कमळ हाती तर घेणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही असा दावा एकनाथ शिंदे वारंवार करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. खेळ सुरू आहे बंडाचा. उद्धव ठाकरेच आमदारांना गुवाहाटीला पाठवतायत. जयंत पाटलांनाही आश्चर्य. सध्या एका मागोमाग एक शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला रवाना होत आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते तिकडे जात आहेत. त्यामुळे शिंदे गटांचा पाठिंबा वाढत आहे. अशात शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या आमदारांना तिकडे पाठवत आहेत का, असा सवाल चर्चेला जातोय. जनतेसह शिवसेनेच्या मित्र पक्षांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झालेत. यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलंय. एवढे शिवसेनेचे आमदार एकत्रितपणे आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीला कसे गेले याची सध्या चर्चा आहे. सोशल मीडियावर याविषयी पोस्ट पाहायला मिळत आहे. हे सगळं उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार होत असल्याचं बोललं जात आहे. त्यावर जयंत पाटलांनी हे भाष्य केलंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार फुटतील असं वाटत नव्हतं, पण जे घडलं ते घडलं. एका पाठोपाठ एक आमदार जात आहेत. ते कसं काय जात आहेत त्याचा अंदाज लागत नाहीये, पण उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक जात असल्याने आश्चर्य वाटतंय. मग ते कशासाठी जात आहेत? एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहेत की त्यांचं आणि इतर आमदारांचं मन परिवर्तन करण्यासाठी जात आहेत की आणखी काही कारणाने, याची कल्पना नहीं, असं जयंत पाटिल म्हणाले. देखो, इतनी बड़ी घटना हुई है तो लोग बोलते रहेंगे, किसी के कंसेंट से हुआ है नहीं हुआ है, ये तो बात चलती है, पूरे महाराष्ट्र और देश में चलती रहेंगी. लेकिन हमें जो जहाँ तक जानकारी है, हमें लगता है कि वो विधायक चले गए हैं. वो विधायक वापस आने के लिए शिवसेना के सारे नेतागण प्रयास कर रहे हैं. उस प्रयास का ये एक ऑप्शन है कि वो वापस आए और बातचीत करें, और इसीलिए उन्होंने इंडिकेशन दिया है उनको. सरकार बचाने के संजय राउत ऐसा इंडिकेशन दे रहे हैं अपने बयान से. नहीं, वो बयान से इंडिकेशन हो रहा है. जब गुवाहाटी से वो मुंबई आएंगे तब उसके ऊपर बात करना ठीक रहेगा. हमने हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता आदरणीय पवार साहब और हमारी पूरी पार्टी उद्धव ठाकरे साहब के साथ है. हमारा प्रयास अंत तक ये सरकार बचाने की रहेगी, और इस सरकार ने बहुत अच्छे निर्णय लिए हैं. ऐसे ही आने वाले 2-2.5 साल में काम करना चाहिए, और इसीलिए हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना के नेता उद्धव जी ठाकरे जब मुख्यमंत्री है उनके साथ कायम रहेंगे. ये सरकार बचाने की पूरी कोशिश हम. सर कांग्रेस ने कहीं ना कहीं जो लोग गए हैं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. शिवसेना बॅकफूटवर. महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार. 24 तासाच्या आत मुंबईत या, संजय राऊतांचं शिंदे गटाला आवाहन. गेल्या 3 दिवसापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातनं ताणून धरलेल्या विषयात आता शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतंय. अनैसर्गिक आघाडी नको असा आग्रह धरणाऱ्या एकनाथ शिंदेंचं म्हणणं शिवसेना मान्य करायला तयार आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी मान्य केलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये संजय राऊत यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची आमची तयारी आहे. फक्त आमदारांनी मुंबईत यावं आणि इथे येऊन चर्चा करावी. पुढील 24 तासात आमदारांनी मुंबईत यावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना पक्ष आणि राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेनं खरंच हे पाऊल उचललं असेल तर पक्ष पातळीवर ती एक मोठी तडजोड म्हणावी लागेल. सुरतच्या मार्गावरून परतलेले आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांचा सत्कार समारंभावेळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटाला हे आवाहन केलं. या सगळ्या आमदारांची इच्छा आणि भूमिका असेल की महाविकास आघाडीतून शिवसेनेनं बाहेर पडलं पाहिजे आणि एक वेगळा विचार केला पाहिजे. त्यांनी आधी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांसमोर त्यांनी मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार होईल, पण आधी मुंबईत याची हिंमत दाखवा. तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. तिथे बसून पत्रव्यवहार करू नका. इथे मोबाईलवर, व्हॉट्सअपवर किंवा अन्य ट्विटरवर आपण पक्के शिवसैनिक आहात. आपण शिवसैनिक असल्याचं सांगताय. आम्ही शिवसेना सोडणार नाही असं सांगताय. पण आमची भूमिका फक्त सध्याच्या सरकारविषयी आहे. त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही ते येण्याची हिंमत दाखवा. समोर उद्धव साहेबांसमोर या आणि भूमिका मांडा. नक्की तुमच्या भूमिकेचा विचार होईल. 24 तासात परत या. हे मी परत सांगतो. मी जबाबदारीनं आणि हवेतले हे मी भूमिका मांडत नाहीये. 24 तासात तुम्ही मुंबईत परत या. उद्धव साहेबांसमोर आपण बसू आणि तुमची जी भूमिका आहे ती स्वीकारण्यासंदर्भात नक्की विचार केला जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. शिंदेंच्या गटात अब तक 46 शिवसेनेची गळती काही थांबेना. शिवसेनेच्या आमदारांचे बंड वणव्यासारखे पसरले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या 46 वर पोहोचली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आणि आशिष जयस्वाल यांच्यासह 4 आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. आज आशिष जयस्वाल यांच्यासह दादा सरवणकर, दीपक केसकर, संजय राठोड, मंगेश कुंडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. बुधवारी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरांना प्रत्यक्षात चर्चा करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भावनिक साथ घातली. त्यानंतरही शिवसेनेतील आमदारांची गळती कमी होताना दिसत नाही. आज एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार हे मागील 2 दिवस शिवसेनेच्या बैठकीत सहभागी होते. त्यानंतर आज हे आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले. आमदार सदा सरवणकर यांच्यासोबत त्यांची कन्या देखील गुवाहाटीत दाखल झाली आहे. आज दाखल झालेल्या शिवसेना आमदारांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरू नगरचे शिवसेना आमदार आहेत, तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादरा माहीम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये मुक्कामाला आहेत. काल 22 जून त्यांच्या गटात आणखी 4 आमदार सहभागी झाले आहेत. गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित हे शिंदे गटात सामील झाले आहेत. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का समजला जात आहे. शिवाजी महाराज की शिवसेना प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कुणाचा जिंदाबाद, जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. महानगरपालिकेच्या शाळेत गरजूंना वह्या वाटप करण्यात येत आहेत. शाळा क्रमांक 15 खनबाग, शाळा नंबर 39, शाळा नंबर 45 येथे वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित अल्पसंख्याक सेल शहर जिल्हा अध्यक्ष अयूब बारगीर, कार्याध्यक्ष इर्शाद पखाली, शहर जिल्हा उपाध्यक्ष रियाज शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष सद्दाम कुरणे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अजर सय्यद, अल्पसंख्याक सेल युवकचे अशरफ शेख, अशरफ चौस, जुनेद जमादार, वाजिब खतीब, सोहेल सतारमेकर, कुपवाड शहर अध्यक्ष सद्दाम मुजावर, सोशल मीडिया अध्यक्ष रौनक अलास्कर, वसीम खतीब तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आमचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागील 4 दिवसापासून मराठी शाळा नंबर 15, शाळा नंबर 39, शाळा नंबर 45, शाळा नंबर 17 तसेच मिरजेचे व कुपाडचे विविध महानगरपालिकेच्या शाळांमध्ये महापालिकेच्या वतीने मुलांना वह्या, मुलांना गणवेश, पुस्तके वाटपाचा कार्यक्रम त्यांनी महापालिकेच्या वतीने झाला. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने प्रमुख्याने रियाज भाई असतील, इर्शाद भाई असतील, अजर सय्यद असतील, अशरफ असतील, जुनेद जमादार असतील, अशरफ शेख असतील, सोहेल सतारमेकर असतील, सद्दाम कुरणे असतील, सद्दाम मुजावर असतील, सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून जवळपास 8 ते 10 शाळांमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतले. महापालिकेच्या शाळेमध्ये गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्यांची मुलं शिकत असतात. त्या मुलांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही 200 पेजेसचे नोटबुक्स, वह्या आम्ही आमच्या सेलच्या वतीने वाटप करतोय. तसंच पुढे अनेक कोण गरजूवंत असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP बुर्के ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाऊंगी. नहीं नहीं माइक चल जाऊंगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा.
50% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी कॉल केला होता. देवेंद्र भुयार. मला शिंदे समर्थक आमदारांचा कॉल आला होता. त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी महाविकास आघाडी सोबत आहे. मुळात त्यांनी सांगितलं की तुम्ही गुवाहाटी येथे या, त्यानंतर ठरवू की कोणतं मंत्रिपद द्यायचं. सगळी यंत्रणा त्यांची, जे शिंदे साहेबांसोबत जे लोक आहेत त्यांची यंत्रणा चालू झाली आणि मग आपापल्या सोयीनं आपापल्या जिल्ह्याचे जे काही अपक्ष आमदार असेल त्या सगळ्या अपक्ष आमदारांना सोबत घ्या अशा स्वरूपाच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. परंतु मला 2-3 जे काही आमचे सहकारी मित्र आमदार त्यांच्यासोबत आहे त्यांचे फोन आले, परंतु त्यांना मी क्लिअर कट सांगितलं का मी महाविकास आघाडीसोबत आहे. महाविकास आघाडी आजही आजच्या तारखेपर्यंत अस्तित्व आहे आणि भविष्यात सुद्धा अस्तित्वात राहील. कुठलाही धोका सध्याच्या तारखेमध्ये महाविकास आघाडीला नाही. आणि जे आपल्याला आता चित्र दिसते हे 2 दिवसानंतर तुम्ही चित्र पहा, सगळं बदललेलं दिसेल. मुळात त्यांचं काय की पहिले तुम्ही आमच्यासोबत गुवाहाटीला या, आल्यानंतर आम्ही तिथं तुमच्या सगळं कुठलं मंत्रिपद द्यायचं, काय पद द्यायचं त्यानंतर आम्ही विचार करू, अशा स्वरूपाचं त्यांचं नियोजन आहे. नेमका कुणाकडून फोन होता, कुणाकडून ही ऑफर? आज तुम्हाला उघडपणानं त्यांचं नाव सांगता येणार नाही. 3 ते 4 लोकांचे फोन आले, पण उघडपणानं नाव मला सांगता येणार नाही, की जरा आम्हाला राजकीय गोपनीयता काही ठेवणं गरजेचं आहे. शिंदे गटातील आमदारांकडून फोन आलेले आहेत की भाजपकडून पण काही संपर्क साधण्यात आलेला आहे? भाजपचं सुद्धा हे भाजपच्या पडद्याआड राहून हे सगळं षडयंत्र चालू आहे. हे भाजपच सगळं ठरवून राहिलं. काही अंशी 50% ईडीचा वाटा आहे आणि काही 50% भारतीय जनता पार्टीच्या प्रमुखांचा वाटा आहे. हे दोघांनी मिळून ठरवून केलेला हा कार्यक्रम आहे सगळा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. शिवसेना कोसळण्याच्या उंबरठ्यावर. आमदारांपाठोपाठ आता 8 ते 9 खासदारही नाराज. उद्धव सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार हे पडण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. तर शिवसेनेतच दरी पडून ठाकरे गट आणि शिंदे गट तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर शिवसेना ही आमची खरी असल्याचे म्हणत शिंदे यांनी शिवसेनाचं हायजॅक केली आहे. त्यानंतर शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी कोणाला लक्ष करत आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला दिसत असल्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याच दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला भावनिक संदेश देऊन शासकीय निवासस्थान म्हणजे वर्षा बंगल्यातून आपला बोजा बिस्तारा गुंडाळला आणि थेट मातोश्रीवर पोहोचले. शिंदे यांनी दिलेला हा धक्का कमी होता की काय? आता शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांना दुसरा धक्का लागण्याची शक्यताही उद्भवत आहे. शिवसेनेत बंडखोरी करत गेलेल्या आमदारांप्रमाणेच आता शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 8 ते 9 खासदार ही उद्धव यांची साथ सोडू शकतात अशी ही माहिती समोर येत आहे. मात्र पक्षांतर विरोधी कायद्यामुळेच शिवसेनेत राहणे त्यांची मजबुरी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. मिरजेत महापालिका कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन. प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिक संतप्त. सुधार समितीचे निवेदन. शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. पंचशील नगर परिसरातील एका शाळेसमोर रस्त्याचे काम गेल्या 3 वर्षापासून रखडले आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मिरज सुधार समितीच्या आंदोलनात विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते. महापालिका मिरज कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांना पुष्प देऊन हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची विनंती केली. प्रभाग क्रमांक 5 मधील चांद कॉलनी, वेताळबा नगर, वखारबाग, मीरासाहेब कॉलनी आदी परिसरात अंतर्गत रस्ते, सांडपाणी, निचरा, पथदिवे, पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काजी, अध्यक्ष शंकर परदेशी, आसिफ निप्पाणीकर, अफजल बुजुर्ग, संतोष माने, सौ गीतांजली पाटील, इम्रान मर्चंट, जहीर मुजावर, शाहिद पिरजादे, रामलिंग गुगरी, युवा अध्यक्ष मुस्तफा रोहिले, सलीम खतीब यांच्यासह कार्यकर्त्यांनी मिरज विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच धरणे आंदोलन केले. आज मिरज शहर सुधार समितीच्या वतीने प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे नागरिकांच्या सुविधेचा बोलवारा उडाला आहे त्या निमित्त आम्ही अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिलं आणि त्यानंतर नगरसेवकांना सुद्धा विनंती केली. तिथली समस्या, नागरिकांच्या अडचणी सगळ्या आम्ही दाखवून दिल्या. तरी पण झोपेचं सोंग घेणारा नगरसेवक तिथं डोळेझाक करत आहेत. आम्हाला असं विचार पडला की तिथं नागरिकांचं आणि आमचं तिथे नगरसेवकांचं प्रशासन ऐकत नाही की प्रशासनाचा नगरसेवक ऐकत नाही. पण या दोघांच्या मध्ये तिथल्या नागरिकांना फार अडचणी येत आहेत. पावसाळ्यात आपल्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही, रस्ते व्यवस्थित नाही, ड्रेनेज व्यवस्थित नाही. या सगळ्या गोष्टीचं जाणीव देऊन सुद्धा आणि मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे अशी त्या लोकांच्या चर्चा आहे की मुद्दाम इथं आम्ही मुस्लिम समाज असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करतात काय. त्यामुळे मिरजेत सगळी चर्चा आहे की चारही नगरसेवक तिथले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणारे असल्या नगरसेवकांचा पहिला मी मिरज शहर सुधार समितीच्या वतीने जाहीर निषेध करतो की येणाऱ्या 8 दिवसात जर का तिथल्या नागरिकांच्या समस्या जर का नाही झाल्या तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं मी महानगरपालिका प्रशासन व आपल्या मिरज शहर सुधार समितीच्या वतीने तिथल्या त्या भागातील प्रभाग क्रमांक 5च्या नगरसेवकांना इशारा देतो. इथेच थांबतो. जय हिंद. मिरज शहर सुधारणा समितीचं निवेदन मला परवा मिळालं आणि आज त्यांचं एक आंदोलन होतं. खरं आम्ही कालच स्पॉट व्हिजिट करणार होतो, पण काही कारणामुळे ती राहून गेली. त्या आंदोलनानंतर प्रभाग 5मध्ये ज्या नागरिक समस्या आहेत ती ड्रेनेजची असो, रस्त्याची असो किंवा इतर काही असो, आरोग्यासंदर्भातली असो, मी माझ्या टीमसोबत आणि शहर सुधारणा समितीच्या आता मी प्रत्यक्ष पाहणी करतो आहे आणि तात्पुरती उपाय नाही म्हणजे सुरुवातीची इमिजिएट काय करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आम्ही नियोजन करतो आहे. माननीय आयुक्त सगळ्यांच्या मान्यतेने या प्रभागातल्या समस्या काही कायमस्वरूपी कशा सोडवता येतील याचा मी निश्चित पाठपुरा करतो अशी मी पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. शिवसेनेत अनेकांनी पक्ष सोडला आणि निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मंत्री जयंत पाटील. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. बैठक संपल्यानंतर जयंत पाटील यांनी सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली. सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावर बसावं लागणारच आहे. अनेकांनी पक्ष सोडला आणि निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेला आमदार किती आहेत याची आज काळजी करण्याची गरज नाहीये. वर्षा सोडून मातोश्रीवर जाणं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. आजही ते मुख्यमंत्री आहेतच. मातोश्रीवर राहून ते काम करत आहेत. काही पक्षाचं धोरण असू शकत नाही. खाजगीत झालेल्या चर्चा हे असं असतं. आता एकदा एकदम सत्ता गेली तर थोडंसं कामं होण्याच्या बाबतीतले प्रश्न काही लोकांच्या मनात असतात. त्यावेळी अशी भाषा काही लोक वापरू शकतात. पण एकत्रित आम्ही ज्यावेळी बसलो त्यावेळी असं कुठलाही सदस्य आमचा विधानसभेचा अशा भूमिका त्यांनी मांडली नाही. सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे. त्याबद्दल नवीन असं काही नाही आहे. पण शिवसेनेचा आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की अनेकांनी पक्ष सोडला आणि पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते हे आमदारांच्यावर नसतात तर पक्षाबरोबर असतात. हे शिवसैनिकांनी अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेला आमदार किती आहेत याची आज चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त संख्याबळ सरकार राहण्यासाठी जे आहे ते टिकवण्यासाठी त्यांनी एकत्रित बसून काय निर्णय घेतला तर ते कळवतील आपल्याला. पण आता जे जाहीर विधान केलेलं आहे ते मी थोड्या वेळापूर्वीच पाहिलं. त्यावर आम्ही अंतर्गत काही विचार केलेला नाही. आत्ताच त्यांनी विधान केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. मातोश्रीवरील मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अनिल देसाई यांची प्रतिक्रिया. आमदारांना सुद्धा शिवसेना आणि उद्धवजी यांचं नेतृत्व हवं आहे. आमदारांना सुद्धा शिवसेना
आणि उद्धवजींचंच नेतृत्व पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे. आणि त्यामुळे त्यांना काही असेल तर त्यांनी यावं. मुंबईमध्ये आलं की बाकीच्या गोष्टी आपण ज्यांना कशा रीतीने दरवाजे खुले आहेत मातोश्रीचे. आमदारांसाठी, सगळ्यांसाठी, आमदारांसाठी सगळ्यांसाठी दरवाजे खुले आहेत मातोश्रीचे. थँक्यू. त्यांनी यावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं. माइक चल जाओगी. नहीं नहीं. तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांचा भाजप सोबत जाण्याचा निर्णय. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण बंडखोरांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समोर आपली बाजू मांडावी अशी अट.
खासदार संजय राऊत यांच्याकडून 24 तासांचा अल्टिमेटम. महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी सगळे प्रयत्न करू, परंतु बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, शरद पवारांचा इशारा. एकनाथ शिंदेंच्या गटात अपक्षांसह अब तक 46. शिवसेनेची गळती काही थांबेना, नवीन व्हिडिओ व्हायरल. वर्षाचं दार आमच्यासाठी कधी उघडलंच नाही, बडवे आम्हाला डावलायचे. एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र. महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा, अजित पवार. शिवसेना कोसळण्याच्या उंबरठ्यावर, आमदारांपाठोपाठ आता 8 ते 9 खासदारही नाराज. मात्र पक्षांविरोधी कायद्यामुळे शिवसेनेत राहणे त्यांची मजबुरी ठरणार आहे. राज्यातील सत्तानाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती द्या. बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे याने राज्यपालांना पत्राद्वारे केली मागणी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी, तर तुकोबारायांच्या पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम. शिवसेनेच्या 42 आमदारांची बंडाळी, पण अजित पवार म्हणतात मला अजून तरी भाजपचा रोल दिसत नाही. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली. शिवसेना आमदार तानाजी सावंत. विधान परिषदेच्या मतदाना दिवशी कैलास माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की आपल्याला बहिणींना भेटण्यासाठी नंदनवनला जायचे आहे. मला या काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मतदानानंतर मी घरी जाणार होतो. कैलास पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली. प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा दावा साफ खोटा. आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीची आमदार सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दुर्दैवी. डबल ढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्यापासून पक्षप्रमुख यांनी देखील सावध राहायला हवं. विधान परिषदेच्या मतदाना दिवशी दुपारी मतदान झालं आणि त्यावेळेस कैलास माझ्याकडे आला. तो म्हटला की आपल्याला बहिणीला भेटण्यासाठी नंदनवनला जायचं आहे. अदरवाईज मला ह्या काहीच गोष्टी माहीत नव्हत्या आणि मतदान करून मी माघारी जाणार होतो, कारण माझी तब्येत ठीक नव्हती. 4 दिवसापूर्वीच माझा ॲक्सिडेंट झालेला होता आणि म्हणून मग तो म्हटल्यानंतर म्हणलं ठीक आहे आपण जाऊ. म्हणलं मी गाडी आणली, म्हणलं चल आपण माझ्या गाडीमध्ये बस आणि आपण नंदनवनला जाऊ. आम्ही नंदनवनला गेलो. बाईंची त्या ठिकाणी पूर्ण चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर तो म्हणला की चला आता माझ्याकडे गाडी नाही, आपल्याच गाडीतनं आपण निघू आणि सांगितलं की आपण त्या ज्या दिशेनं आता चर्चा झालेली आहे तिकडं आपल्याला जायचं. मी म्हणलं चल. आम्ही गेलो आणि पुढं जात असताना त्याचे व्हॉट्सअप, त्याचे मोबाईल, SMS जे काय होतं ते चालू होतं. इतरांशी कॉन्टॅक्ट चालू होता. मी माझ्या आजारामध्ये व्यस्त होतो, त्याच्यामुळे मी कोणाशी बोलत नव्हतो किंवा मला कोणाचाही फोन येत नव्हता. मी कोणाला करत नव्हतो. आणि तिथून निघाल्यानंतर हा साधारणतः आम्ही गुजरातच्या चेकपोस्टवरती आल्यानंतर म्हणला की साहेब आपण इथं आपली गाडी थांबवा, मला थोडा लघुशंकेला जायचं आहे, आपण थांबू. म्हणलं ठीक आहे थांबवा. गाडी थांबवली आणि त्या ठिकाणी मला म्हणला खाली या जरा आपण चर्चा करू. मी म्हणलं आता काय चर्चा करायची आहे, तूच मला सांगितलं की आपल्याला इकडे जायचं आहे, आपण इकडं आलो. आणि मग तिथं म्हटलं की मला माघारी गेलं पाहिजे, आपल्याला इकडे जाऊन चालत नाही, तो येत असेल तर तुम्ही चालू. म्हणलं असं कसं आता चालेल, आपलं ठरलंय, आपण बोललो, त्या बोललेल्याप्रमाणे आपण वागतोय आणि त्याप्रमाणे पुढं चाललोय. आणि मग हे सगळं असताना म्हणला नाही मला आता तरी माघारी जावं लागेल, कारण मला थोडंसं प्रेशर वाटतं, मला भीती वाटते वगैरे. म्हणलं ठीक आहे तुझा माघारी एक काम करा, आता तू जर माघारी जाणार असेल, अजून 1-2-4 गाड्या इकडे येणारच आहेत, तू ही माझीच गाडी घे, आता ज्या आपण बसलोय, तू गाडी घेऊन माघारी जा, पाऊस वगैरे येतोय. तो म्हणला नको सर तुम्ही ह्या गाडीत पुढे जा. मग त्या ठिकाणी जो आज तो मीडियाची दिशाभूल करतोय, स्वतःवरती किती अन्याय झाला किंवा जो ग्रुप गेला त्यांनी कुठंतरी त्याला गन पॉईंटवरती नेला,
त्याला प्रेशर केलं, त्याला टॉर्चर केलं, त्याला कोणीतरी धरलं, असलं काहीही झालेलं नाही. असलं काही झालेलं नाही. हा मीडियाची, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची आणि पक्षप्रमुखाची सुद्धा दिशाभूल करतोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गुवाहाटी. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये तर यावं लागेल. इथे आल्यावर समजतील किती सोबत आहेत आणि किती नाही. आघाडी टिकून राहिली पाहिजे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. असं आहे की एक परिस्थिती तर निर्माण झाली आहे, त्याच्यात काही वाद नाही आहे. पण त्या परिस्थितीच्या नेमका उद्याचा काय घडणार आहे, कोण किती लोक तिथे त्यांच्याबरोबर राहणार आहे की नाही, आणि त्यांची भूमिका उद्याची काय राहणार आहे, अजून त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाही आहे की ते काय उद्या करणार आहे. ते गेले आहे, खरं आहे, नाराज आहे काय असं जे जाणवलं ते त्यांच्या काही ट्विट माध्यमातून आम्हालाही जाणवलं आहे, सगळ्यांना जाणवलं आहे. ते आता उद्या आल्यानंतर किंवा इथे विधानसभेमध्ये की विधानसभेच्या बाहेर त्यांचा काही म्हणजे कोणता रोल राहणार आहे स्पष्ट झाल्याशिवाय आम्ही काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीची स्थापना केली हे खरं आहे, आणि आमच्या शेवटपर्यंत प्रयत्न राहील की हा सरकार आणि हा आघाडी आमची टिकून राहिली पाहिजे. त्याच्यासाठी पवार साहेब कालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना भेटले आणि त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या पाठिंबा तुमच्याकडे आहे आणि ते शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहो. आता परिस्थिती उद्या काय फायनल होते त्याच्यावर कळेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. आमदार नितीन देशमुखांचा मी स्वतःची सुटका करून पळत आलो, हा दावा खोटा. एकनाथ शिंदे गटाचा आरोप. एकनाथ शिंदे गटाने सांगितलं की आमदार नितीन देशमुखांचा मी स्वतःची सुटका करून पळून आलो, हा दावा खोटा. नितीन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खासगी विमानाने झाला. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवले, त्याची छायाचित्रे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गुवाहाटी. राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती द्या, श्रीकांत गदळे. सध्या राज्यात सत्तेचं महानाट्य सुरू असल्याने सरकार नेमके कोणाचे येणार याची उत्सुकता लागली आहे. याच वादात बीडच्या किसान पुत्राने उडी घेतली आहे. बीडमधील किसान पुत्र श्रीकांत गदळे या तरुणाने सध्या सुरू असलेले सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री पदासाठी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी थेट राज्यपालांना पाठवले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांचं जे महानाट्य सुरू आहे याला अक्षरशः राज्यातील जनता कंटाळून गेली आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच मान्य राज्यपाल महोदयांना मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मी एक निवेदन दिले आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडे एक मागणी केली आहे की लवकरात लवकर राज्यातील यांचं महानाट्य पाहता विधानसभा बरखास्त करा आणि त्या ठिकाणी राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मला राज्याचा प्रभारी मुख्यमंत्री म्हणून माझी त्या ठिकाणी नेमणूक करा. जर मला राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री पदाची नेमणूक करून जर संधी दिली, राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी जर संधी दिली, तर नक्कीच राज्यातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेचे मी प्रश्न सोडविल असा मी विश्वास देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड. शिंदे यांच्या या पवित्र्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक. देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेत फूट सुरूच आहे. त्यातच आता आमदारांबरोबर खासदारही शिंदे गटात सहभागी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशातच एकनाथ शिंदे यांना भाजपने ऑफर दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे यांच्या या पवित्र्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. अशातच पोलिसांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील बंगल्यासमोरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड केला आहे. शिंदेंच्या बंडाने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच राजीनामा देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ही बातमी समजताच राज्यभरातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक भाऊक झाल्याचं देखील बघायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP बुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी, तर तुकोबारायांच्या पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम. 2 वर्षाच्या कालावधीनंतर अखेर आषाढी वारी पालखी सोहळा सुरू झाला. 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सुरू झालेला मुक्काम आज भवानी पेठेतील मंदिरात आहे. तर 20 जूनला सुरू झालेला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज निवडुंगा विठोबा मंदिरात असणार आहे. टाळ मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले, ज्ञानोबा माऊली माऊली माऊलीचा गजर करत पालखी पुण्यात प्रस्थान झाली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात मानाच्या मानल्या जातात.
काल पालखीचे प्रस्थान पुण्यात झाले. तुकोबा रायांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला अनेक दिग्गज मान्यवर दर्शन घेण्यास येतात. त्यानुसार सामान्यांसोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. त्यानुसार संत तुकोबा रायांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील मंदिरात आहे. या दोनही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात पुणेकर वारकऱ्यांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले. वेगवेगळ्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करताना पुणेकर दिसतायत. पुण्यातील सगळ्यात पेठ परिसरात अनेक ठिकाणी वारकऱ्यांचा विसावा आहे. तब्बल 2 वर्षांनंतर हा पालखी सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यात सध्या भक्तिमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे. एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही? शरद पवार गृह खात्यावर नाराज. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं आहे. 3 दिवसापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याही बैठका होत आहेत. आजही मुंबईतील YB चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. सरकार गेलं तर संघर्षाची तयारी ठेवा असं शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांना सूचना दिल्याचं समजतंय. दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत शरद पवारांनी संघर्षाची तयारी ठेवा असं सांगितलंय. सरकार गेलं तर संघर्षाची तयारी ठेवा अशा सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांना केले. आज सकाळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर काल झालेल्या बैठकीची माहिती शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडायला हवं असं मत शरद पवारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला शिवसेनेचे आमदार बंड पुकारून भाजपाची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात राज्याच्या गृह खात्यांबरोबरच गुप्तचर यंत्रणांना अपयश आलं. त्यावरून पवारांनी उघडपणे दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं समजतं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. माऊली माऊलीच्या गजरात मुक्ताईची पालखी आज नामलगाव फाटा मुक्कामी तर निवृत्तीनाथांच्या पालखीचा डोंगरगण येथे मुक्काम. यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोतळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज पालखी नामलगाव फाटा मुक्कामी असणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी 24 जून रोजी ही पालखी बीड येथे प्रस्थान करेल. तर रात्रीचा मुक्काम बीड मालवीस या ठिकाणी असणार आहे. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळा 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी आज डोंगरगण मुक्कामी असणार आहे. तर उद्या म्हणजेच 24 जून रोजी पालखी सकाळी डोंगरगणहून प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री अहमदनगर येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंध मुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे दर्शन पाहता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. राज्यातील सत्ता नाट्याच्या पार्श्वभूमीवर सागर बंगल्यावर हालचालींना वेग, भाजपा नेत्यांची ये-जा सुरू. मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे सागर बंगल्यावर दाखल. रिक्षावाला होता, आमदार केला, गेला तो गेला, साहेब तुम्ही काळजी करू नका, फायरअज्जी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना हाताशी धरून केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे राज्यातील वातावरण तापले. एकाही बंडखोर आमदाराने समोर येऊन बोलावे, लगेच मुख्यमंत्रीपद सोडतो अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर तडकाफडकी वर्षा निवासस्थानावरून मातोश्रीवर रवाना झाले. उद्धव ठाकरे मातोश्रीवर आले तेव्हा शिवसैनिकांची गर्दी झाली. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत राज्यभर आंदोलने केली आहेत. आता 92 वर्षाच्या आजीही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसाठी पुढे आल्या आहेत.
नवनीत राणांविरोधात केलेल्या हटके आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या 92 वर्षाच्या शिवसेनेच्या फायर बँड आजी चंद्रभागा शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. आजी जवळपास तासभर मातोश्रीमध्ये होत्या. आजींना मुख्यमंत्री स्वतः भेटले की इतर कोणी हे अद्याप समजलेलं नाही, पण तासभर आजी मातोश्रीमध्ये होत्या. एकीकडे आज परभणीच्या खासदारांसह इतर पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली असताना आजींना मात्र एंट्री मिळाली आहे. आजी समोर सांगितलं काही तुम्ही जास्त करू नका, शिवसेनेक तुमच्या पाठीमागं आहे. आता रिक्षावाला होता तो आमदार झाला. तुम्ही घाबरू नका. तुमची तब्येत संपला हे साहेबांना सांगायसाठी मी मातोश्रीवर आले. बाकी काही नाही. जे परत गेले त्यांना आणण्याच्या बाळासाहेबांचा इथवर येणार पण तुमच्यावर काय शिवसेनेला किती वाईट वाटलं त्याला असं वाटलंच नाही. आम्ही आहे साहेबांच्या बरोबर एवढे शिवसैनिक आहेत. रात्री बघितलं ना कशा करत आहे. तुमचा काय सल्ला असेल त्याला? नाही राजीनामा घेत नाही मी होणार नाही राजीनामा. तेच राहणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगे. नहीं माइक चल जाओगे. नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ,
नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुर्के गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांचा भाजप सोबत जाण्याचा निर्णय. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण बंडखोरांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समोर आपली बाजू मांडावी अशी अट. खासदार संजय राऊत यांच्याकडून 24 तासांचा अल्टिमेटम. महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी सगळे प्रयत्न करू, परंतु बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, शरद पवारांचा इशारा. एकनाथ शिंदेंच्या गटात अपक्षांसह अब तक 46. शिवसेनेची गळती काही थांबेना, नवीन व्हिडिओ व्हायरल. वर्षाचं दार आमच्यासाठी कधी उघडलंच नाही, बडवे आम्हाला डावलायचे. एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र. महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा. अजित पवार. शिवसेना कोसळण्याच्या उंबरठ्यावर, आमदारांपाठोपाठ आता 8 ते 9 खासदारही नाराज. मात्र पक्षांविरोधी कायद्यामुळे शिवसेनेत राहणे त्यांची मजबुरी ठरणार आहे. राज्यातील सत्तानाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती द्या. बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे याने राज्यपालांना पत्राद्वारे केली मागणी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी, तर तुकोबारायांच्या पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम. शिवसेनेच्या 42 आमदारांची बंडाळी, पण अजित पवार म्हणतात मला अजून तरी भाजपचा रोल दिसत नाही. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. वर्षाचं दार आमच्यासाठी कधी उघडलंच नाही, बडवे आम्हाला डावलायचे. शिंदेसोबत असलेल्या आमदारांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आमदारांना तुमचं काय म्हणणं आहे असे मला कळवा आवाहन केले होते. त्यानंतर आता औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. सोबतच गेल्या 2.5 वर्षात आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी खुलासा केलेला आहे. श्री उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र. आमचा विठ्ठल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय. पत्रास कारण की काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली 2.5 वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्यावर जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच सो कॉल्ड चाणक्य कारकून बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात 6व्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात, पण आमच्यासाठी तर 6व्या माळ्याचाही प्रश्न आला नाही, कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.
मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणीसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलावलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसीव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. उद्धव ठाकरेंचे सत्तेचे ज्यांनी बंद केले धंदे त्यांचे नाव एकनाथ शिंदे. आठवलेंनी केली कविता. राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. राज्यातल्या राजकीय भूकंपानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मीम्स आणि सोशल मीडियावर जोक्स व्हायरल होत आहेत. तसेच टीका टिप्पणी होत आहे. तर नेहमीच आपल्या खास शैलीतून कवितांच्या माध्यमातून टीका करणारे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी देखील मार्मिक अशी कविता सादर केली. सांगलीमध्ये मंत्री यांनी सध्याच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावत कविता केली आहे. उद्धव ठाकरेंचे सत्तेचे ज्यांनी बंद केले धंदे त्यांचे नाव आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आहेत बाळासाहेबांचे सच्चे बंदे आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे. म्हणून आता आमच्या सोबत येत आहेत एकनाथ शिंदे. माननीय उद्धव ठाकरे यांचे सत्तेचे ज्यांनी बंद केलेले आहे धंदे, ज्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे ज्यांनी बंद केलेले आहे धंदे त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे बंदे. एकनाथ खडसे आणि हे सगळे आमदार आहेत बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे बंदे, सच्चे गखंदे आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे. म्हणून आता आमच्यासोबत येत आहेत एकनाथ शिंदे. शैक्षणिक प्रश्न आहे आता ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादींचा पाठिंबा. अजित पवार. बैठकीला सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. काही VC वरून तर काही प्रत्यक्ष हजर होते. महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू. सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार. मी दुपारीही मुख्यमंत्र्यांशी बोललो, आत्ताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं ते त्यांचे प्रवक्ते सांगतील. सेनेचे काही आमदार परत आले आहेत. त्यांची आपली आपबीती सांगितलेली आहे असंही अजित पवार म्हणाले. आमच्या पक्षाची भूमिका आघाडी सरकार टिकवण्याची आहे. आमचे सर्व आमदार सोबत आहेत. काही आमचे मित्रपक्ष म्हणून अजित पवारांना निधी दिला नाही वगैरे. सरकार गेल्या 2.5 वर्षात काम करतंय. तिन्ही पक्षांचे पालकमंत्री आहेत. कोणाबाबतही दुजाभाव केला जात नाही. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आहे. 170 आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार आलं होतं. पवार साहेबांनी पुढाकार घेतला. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असे सर्व एकत्र येऊन हे सरकार अस्तित्वात आलं. आम्ही पाठिंबा काढणार नाही. आम्ही आघाडीला पाठिंबा दिलाय. उद्धव ठाकरे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाला त्यांना आम्ही सपोर्ट केलेला आहे. मी आल्या सांगितलं हे अशा कुठल्याही बातम्या मधून अजून त्या ठिकाणी निघतात. आम्ही शेवटपर्यंत मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री म्हणून साथ देणार आहोत. त्यांनी काय वक्तव्य करावं त्यांचा अधिकार, मला काय घेणं देणं. आमचा सपोर्ट, आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत आणि आमचं सरकार आत्ताच्या घडीला पण चालू आहे. ये तो सही है कि होम मिनिस्ट्री को वहाँ के जो ऑफिसर है वो डिपार्टमेंट को समझ ये करना ही चाहिए था कि उसको मालूमात होनी ही चाहिए थी. उनका काम ही है. विधायक जिनको सिक्योरिटी है, मिनिस्टर को सिक्योरिटी है, स्टेट मिनिस्टर्स को सिक्योरिटी है, तो वो जब जाते हैं तो उनको जो सिक्योरिटी दी है वो क्या करती है, उसके ऊपर ध्यान देने की जिम्मेवारी होम मिनिस्ट्री में जिस ऑफिसर के ऊपर रहती है वो क्या करता है. ये तो सोचने वाली बात है ही. हमारे वो का
काम हमारा नहीं है, वो विधिमंडल का काम है। वो उनके हिसाब से उसमें देखेंगे, जो सही है वो करेंगे। वो उनको ऐसा लगा कि इसमें लॉ डिपार्टमेंट की सलाह लेनी चाहिए, एडवोकेट जनरल की सलाह लेनी चाहिए, टॉप के लॉयर की सलाह लेनी चाहिए, तो वो ले सकते हैं। ईडी और इनकम टैक्स का लगातार ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। मिरजेतील बोलवाड रोड येथील शेतात बंदिस्त करून ठेवलेल्या वाघरातील शेळ्या मेंढ्यांचा अज्ञात चोरट्याकडून लंपास। मिरजेतील बोलवाड रोडवरील स्वामी समर्थ पार्कच्या शेजारी सुरेश बरगाले यांच्या मालकीचे शेत आहे। या शेतातील मोकळ्या जागेत राजू बबन वावरे वय वर्ष 32 व्यवसाय मेंढपाळ राहणार देशिंग तालुका कवटेमंकाळ यांनी शेळ्या मेंढ्यांचा बंदिस्त तळ बसवला होता। या तळावरील वाघरात उघड्यावर कोंडून ठेवलेल्या 8,000 किमतीचे एक बोकड, 2,15,000 रुपये किमतीच्या आदी मादी जातींच्या मेंढ्या अशा एकूण 2,23,000 रुपयांच्या शेळ्या मेंढ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची तक्रार राजू वावरे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात दिली आहे। याबाबतचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपताच मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे, पाऊल मागे घेणार नाही। असं आहे की त्याने आता सगळे राऊतांनी जे सांगितलं त्याच्या पाठून काय भावना आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, काय मला काही कल्पना नाही। जोपर्यंत मुख्यमंत्री सांगत नाही त्या क्षणापर्यंत जे आहे आम्ही त्यांच्या बरोबर। ओके सर, थँक्यू। मुंबईत आल्यानंतर असं मी ऐकतो की त्यातले बरेचसे आमदार त्यांची चलबिचल झालेली आहे आणि मुंबईत आल्यानंतर ते पुन्हा उद्धवजी ठाकरे यांच्याकडे जातील असे जे आहे असे कानावर येतात। भुजबळ साहेब, ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई। शेतात मेंढ्या घेऊन आल्याच्या कारणातून दोघा मेंढपाळांना जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार आटपाडीच्या देशमुखवाडी या ठिकाणी घडलेला आहे। 3 जणांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 2 मेंढपाळ हे गंभीर जखमी झालेले आहेत। सध्या सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। जखमी मेंढपाळाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। कर्नाटक येथील मेंढपाळ देशमुखवाडी या ठिकाणी मेंढ्या घेऊन आले होते, मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी तू या ठिकाणी का आला आहेस अशी विचारणा केली। यातून वादावादीचे प्रकार घडले, ज्यातून देशमुखवाडी येथील 3 जणांनी कर्नाटकच्या मेंढपाळांच्यावर हल्ला करत दोघा मेंढपाळांना जबर मारहाण केलेली आहे। त्यामध्ये 2 जण मेंढपाळ हे गंभीर जखमी झाले आहेत आणि हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। सांगलीची कृष्णा नदी ही बारामाही वाहते। कृष्णा नदी कोपू नये यासाठी प्रतिवर्षी बुरुड समाज सांगलीमध्ये कृष्णा नदीचे ओटी भरणीचा कार्यक्रम करते। आजही मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी महिलांनी नदी काठी जाऊन मनोभावे पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवला गेला। तसेच सर्व समाजाला लोकांना सुख समृद्धी देऊन येणाऱ्या संकटांना लढण्याची ताकद दे अशी प्रार्थना केली। सांगलीची कृष्णा नदी ही बारामाही वाहते, त्यामुळे कृष्णा काठ हा सुजलाम सुफलाम आहे, सर्वार्थाने समृद्ध आहे। जवळपास 100 वर्षांपूर्वी सांगलीवर आलेला हा महाभयंकर महापूर आणि त्याबरोबरच आलेल्या संकटातून मुक्तता मिळावी म्हणून सर्व जनतेने व वेगवेगळ्या समाजांनी कृष्णामाईची माफी मागून प्रार्थना करून पूजा अर्चा करून मनोभावे प्रार्थना केली होती। तिला गोड पोळ्यांचा व आंबील यांचा नैवेद्य दाखवण्यात आला होता। त्यावेळी कृष्णामाई शांत झाली होती। तेव्हापासून ही परंपरा आजवर चालू आहे। आजही बुरुड समाजाने ती परंपरा जपलेली आहे।
आजे पणजोबा वाडवडिलांनी घालून दिलेल्या रीतिरिवाजप्रमाणे समाजातील सर्व घरात आज पोळ्या आंबील करून सर्व बुरुड समाज एकत्र वाजत गाजत नदीकाठी जाऊन मनोभावे पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवला गेला. तसेच सर्व समाजाला लोकांनी सुख समृद्धी देऊन येणाऱ्या संकटांना लढण्याची ताकद दे अशी प्रार्थना केली गेली. अशा प्रकारे सर्व समाज एकत्र येऊन हा सोहळा आनंदाने पार पडला गेला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं. माइक चल जाओगी. नहीं नहीं. तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांचा भाजप सोबत जाण्याचा निर्णय. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का.
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण बंडखोरांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समोर आपली बाजू मांडावी अशी अट. खासदार संजय राऊत यांच्याकडून 24 तासांचा अल्टिमेटम. महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी सगळे प्रयत्न करू, परंतु बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, शरद पवारांचा इशारा. एकनाथ शिंदेंच्या गटात अपक्षांसह अब तक 46. शिवसेनेची गळती काही थांबेना, नवीन व्हिडिओ व्हायरल. वर्षाचं दार आमच्यासाठी कधी उघडलंच नाही, बडवे आम्हाला डावलायचे. एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र. महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा. अजित पवार. शिवसेना कोसळण्याच्या उंबरठ्यावर, आमदारांपाठोपाठ आता 8 ते 9 खासदारही नाराज. मात्र पक्षांविरोधी कायद्यामुळे शिवसेनेत राहणे त्यांची मजबुरी ठरणार आहे. राज्यातील सत्तानाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती द्या. बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे याने राज्यपालांना पत्राद्वारे केली मागणी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी, तर तुकोबारायांच्या पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम. शिवसेनेच्या 42 आमदारांची बंडाळी, पण अजित पवार म्हणतात मला अजून तरी भाजपचा रोल दिसत नाही. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.